श्रीराम मित्रांनो, या देहाला लोह्याचा ढाण्या वाघ म्हणतात. तर या वाघाने अजून एक खास ब्लॉग आणलाय. तर कोणासाठी? फक्त तुमच्यासाठी. तर गोविंदचा आईला चहा बनवायला सांग. तर आपला ब्लॉग बघायला पाहुणे मंडळी आले. तर मित्रांनो, चहा होते तोपर्यंत तुमच्या चरणात 2 मोगऱ्याची फुलं ऑन ब्लॉगला सुरुवात करतो. तर रोजच्या प्रमाणे वाघ उठला, आंघोळ वगैरे केला, गोविंदराव बी आलते. तर तिथून आम्ही थेट निघाले. आपल्याला बॉसच्या मंदिरात जायचं होतं पाया पडायला. दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून आपण थेट दुकानला आल्या. तर दुकानला आल्या, पूजा वगैरे करून घेतली ना आपापल्या रोजच्या कामाला बसल्या. काही कस्टमरच्या फोटो पेंडिंग होते, त्या फटफट एडिट मारल्या. तर आपल्याला आता पुढे जायचं होतं आज ऋषी भाऊच्यात. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत गीते पवन होते. तर गोविंद नांदेला गेलता, त्याच्यामुळे आपल्याला गीते पवनला घेऊन जावं लागलं. तर आपण इथून थेट निघाल्या दुकानावरून. तर डायरेक्ट दहाड मारली आपण ऋषी भाऊच्या घरी. भाऊकडे लिफाशी एजन्सी आहे मित्रांनो. तर इन्व्हर्टर, सोलार वगैरे ऋषी भाऊकडे सगळंच भेटतं. जर तुम्हाला काही पाहिजे असेल तर ऋषी भाऊला संपर्क साधा. आणि आपलं नाव सांगितलं 1500 कमीच करतात. तर इथलं शूट आपण लगेच आवरलं मित्रांनो. 2 मिनिटात ऋषी भाऊची भेट घेऊन आपण निघाल्या पुढे. तर तेवढ्यात गोविंदराव आलते. तर आज आपल्याला जायचं होतं छगनभाऊ हाटकर यांच्या मुलाचा प्रथम वाढदिवस होता. तर तिथं आपल्याला एक बर्थडे शूट होतं. मग जाता जाता ननगा वाघ म्हणला, भैया पाणीपुरी खाऊ घाला. मग ननग्या वाघानं म्हणलं, मोठा वाघ ऐकण्या म्हणजे लई झालं. तर गेल्या पटपट पाणीपुरी खाल्या, खपखप खाल्या आणि आल्या इथं लोकेशनला. तर लोकेशनला आल्या प्रशांत पांचाळ, निलेश माटोरे आलते. तर निलेश माटोरे फोटो काढणार होते आणि प्रशांत पांचाळ व्हिडिओ करणार होते. तर त्या दोघांना नियोजन लावून देऊन आपण निघाल्या. तिथून निघता निघता आपल्याला एक स्विचर दिसला की अपयश ही यशाची पहिली पायरी असते म्हणून. वाघानं पार जिना चढलाय, मात्र वाघाला कुठे यश भेटलं नाही. तर एक दिवस नक्कीच भेटलं तुमच्या आशीर्वादामुळे, सपोर्टमुळे. तर भेटू उद्या मित्रांनो आपण. अरे सॉरी मित्रांनो, तुम्ही चहा म्हणसाल. तर चहा आपला ब्लॉग बघत बघत थंड झालाय. तर उद्या गरम करून तुम्हाला पाहिजे तो चहा. तर भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. जय श्रीराम.